नमस्कार. सतसाहेब. आपलं नाव? माझं नाव दास इंद्रजीत. आपण कुठून आलात? मी मुक्काम पोस्ट नागपूर इथून आलेलो, महाराष्ट्र इथून आलेला आहे. आपला व्यवसाय काय आहे? माझा व्यवसाय, मी एक कपड्याच्या शॉपमध्ये एक मॅनेजर म्हणून कार्यरत आहे. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली? संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा मी 20/6/2021 मध्ये घेतली. संत रामपालजी महाराजांच्या शरणात येण्या अगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्तिसाधना करत होतात? सद्गुरू संत रामपालजी महाराजांच्या शरणा येण्याआधी आमच्या घरी परिवार महाराष्ट्र येथील पंढरपूर इथली विठ्ठलांची भक्ती करायचे. आजोबा वाऱ्या करायचे, पायी वाऱ्या करायचे. आमच्याकडे साप्ताहिक वर्षाचे आमच्याकडे म्हणजेच काला व्हायचा आणि जेवण, गाव जेवण आम्हाला आम्ही देत होतो. परत असंच करता करता आजोबांनी मग ते नाही राहिले. मग आमचे आईवडिलांनी दुसरा एक हे घेतलं, परमात्मा एक सेवक या पंथामध्ये चालले गेले. ते पंथ म्हणलं म्हणजेच काही नाही, ते नागपूरचे एक परमात्मा एक सेवक म्हणलं म्हणजे जुमदेव महाराज यांनी ते गुरु केले त्यांनी. त्यावेळेस मला असं वाटलं की नाही, मी पण थोडं गुरु केलं पाहिजे. तर मी शिर्डीचे साईबाबा यांची भक्ती मी सुरू केली. मी यांना गुरु समजलो. मी गेले 30 वर्ष त्यांचे उपवास केले. उपवास केल्यानंतर मग असं वाटलं की आज गुरु केलं, परंतु मला लाभ कोण्या गोष्टीचं काहीच असं कळत नव्हतं. मी गुरुवार करायचे, वारी करायचे, मी तिथे पूजा सकाळी आपले सकाळ संध्याकाळचं जे आरती आहे ते करायचं. एवढंही करून मी माझ्या याच्यामध्ये असं पाहणं थोडंसं असं वाटत होतं की काय आपण हे करून राहिलेलं आहो, काही समजत नाही होतं. मग असं करता करता काय झालं की माझं किराणा दुकान माझं होतं. त्या किराणा दुकानात काम म्हणजे असताना व्यवसायामध्ये मला एवढं म्हणलं म्हणजे तोटा झाला की माझ्यावर कर्ज चढलं. त्यानंतर मी बँकेतून कर्ज घेतलं होतं. ते कर्ज घेतलं असताना माझ्यावर म्हणजेच नाही काही तर 15 ते 18 लाखाचं कर्ज माझ्यावर होऊन गेलं. मग नंतर पाण्यानंतर मला माझं घर विकण्यात आलेलं. घर विकून बी मला काही त्याच्यात असं काही हे नाही. तिथून बी मग घर विकून तरी पण बी कर्ज माझ्यावर अजून होतंच. मग मी म्हटलं की मी एवढं यांचं भक्ती करून राहिलेलं आहो. भक्ती करता करता मग माणसाला असं वाटलं की बापरे, मी एवढं भक्ती करत होतो तरी पण मला काहीच कोण्या गोष्टीचा लाभ नाही होत होता. लाभ नाही झाला. त्यानंतर मी म्हटलं की आता काय करायचं, मला काही कळे नाही. मग असं करता करता 2020 मध्ये माझं काही ना, आम्ही किरायाच्या घरात राहायला लागलो. सर, जसं तुम्ही सांगत आहात की आपण व आपला परिवार महाराष्ट्रामध्ये जी प्रचलित भक्तिसाधना आहे ती करत होतात, त्याचप्रमाणे आपण गेले 30 वर्ष वयाचे शिर्डीचे साईबाबा यांची आपण भक्ती केली, त्यांचे आपण व्रत केले, त्याचप्रमाणे त्यांच्या दर्शनासाठी शिर्डीला जात होते. ही 30 वर्ष भक्ती करत असताना मला हे विचारायचं आहे की संत रामपालजी महाराज हे कोण आहे, त्यांच्याबद्दलचं ज्ञान आपल्याला कसं कळालं आणि आपण आज त्यांच्या शरणात कसे काय आहात? माझ्यावर जशी परिस्थिती आली होती की मी ज्यावेळेस माझं सगळं लुटून गेलं, त्यानंतर आम्ही किरायाच्या घरात राहायला गेलो. किरायाच्या घरात राहता सगळं खाली असं होत होतं. आणि त्यानंतर पाहता एक दिवस मोबाईलमध्ये मला सद्गुरू संत रामपालजी महाराज यांचं सत्संग चालू होतं. सत्संग चालू असताना मी ते सत्संग पूर्ण असं ऐकलं. त्यावेळेस असं वाटलं की मला अरे बापरे, हे ज्ञान कोणतं आहे? आजपर्यंत या ज्ञानापासून तर आम्ही वंचित होतो आणि मी भक्ती काय करून राहिलो, हे कुठे आहे आणि काय आहे? इथे तर शंकरजी, ब्रह्मा, विष्णू, महेश यांच्याबद्दल तर वेगळंच सांगून राहिलेले आहे आणि इथं आम्ही त्यांनाच सर्वश्रेष्ठ समजून राहिलेलो आहो. आम्हाला असं वाटलं की अरे आम्ही कुठे आता काय करणार याच्याबद्दल आम्हाला असं वाटलं की मग असं करता करता मी ते म्हटलं की नाही बा, कंटिन्यू 2 महिने आम्ही ते सत्संग ऐकलं. सत्संग ऐकल्यानंतर मी आपल्या स्वतःलाच एक म्हटलं की आता मी तिथे ते पट्टी एक पाहिली होती, त्याच्यावरती मी फोन लावला. माझा फोन पुण्याला लागला तर तिथून ते म्हणाले की तुमच्या जिल्ह्यामध्ये तिथेही नामदीक्षा सेंटर आहे. मग त्यांनी मला ॲड्रेस दिला. मी तिथं नामदीक्षा घेतली तिथं जाऊन. सर, जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांचा सत्संग आपण मोबाईलवर बघितला आणि आपल्याला त्या ज्ञानामध्ये रुची वाटली, म्हणून आपण संत रामपालजी महाराजांशी जुडले गेलात. मला हे विचारायचं आहे की आपण गेले 30 वर्ष, मागचे जे आपले 30 वर्ष आहे, आपण साई भक्त होतात
आणि साईबाबांची आपण भक्ती करत होतात. तर साईबाबांची भक्ती आणि संत रामपालजी महाराजांची भक्ती यामध्ये आपल्याला असं काय वेगळेपण जाणवलं की आपण साईबाबांची भक्ती सोडून संत रामपालजी महाराजांच्या शरणात आलात? मला असं म्हणायचं आहे की ज्यावेळेस मी त्यांची एवढी भक्ती करून माझं सगळं लुटून राहिलेलं आहे, माझ्याजवळ काही राहिलेलं नाही आहे, आणि मी मग काय असं वाटलं, आणि मला ज्यावेळेस गुरु संत रामपालजी महाराजांची यांचं ज्यावेळेस सत्संग ऐकलं, यावेळेस सद्भक्ती मला दिसली. मला त्या गोष्टीचं हे झालं की नाही, हे खरी भक्ती आहे. हे भक्ती जसंच घेतलं तर माझं मन असं हळवून गेलं होतं की नाही, मला आता इथंच मला ह्या गुरुजी करायचे आहे. आणि मी ते तडजोडीनं मी त्या गुरुजी संत रामपालजी महाराज यांना मी गुरुदीक्षा घेण्याकरता मी धावपळीनं गेलो. सर, जसं तुम्ही सांगत आहात की आपल्याला संत रामपालजी महाराजांच्या ज्ञानात असं काय जाणवलं की आपला विश्वास बसला की आपल्याला इथेच आपल्याला जे काही पाहिजे ते मिळू शकतं. तर मला असं विचारायचं आहे की तत्पूर्वी आपण आताच सांगितलं होतं की आपल्याला यापूर्वी बऱ्याचशा संकटांना सामना करावा लागला आपल्याला, आणि आपल्याला पदरामध्ये आपल्या बरेचसे दुःख आलेत. तर या दुःखापासून, या संकटापासून आपलं निवारण आजच्या घडीला संत रामपालजी महाराजांच्या भक्तीने झालं का? बिलकुल बिलकुल. माझं आज निवारण म्हणलं म्हणजे आज मला जो लाभ, आधी मी म्हणजे गेल्या 5-6 वर्षापासून माझ्यावर जो त्रास होता, आणि आज मी गुरुजी संत रामपालजी महाराज यांच्या शरणी आल्यानंतर मला आज सगळं माझं असं बरोबर आल्यासारखं आहे. माझी भक्ती आम्हाला असं घरात असं दही वाटते आम्हाला, की आम्हाला सुख असं वाटते साऱ्या गोष्टीचं. आणि आम्ही म्हणलं म्हणजेच भक्ती केल्यानं आम्हाला असं वाटते की नाही बा, ही भक्ती आहे, आम्हाला हे करायचं आहे. आम्ही आज तातडीनं 3 टाईमची आम्ही भक्ती करतो, 3 टाईमची आरती करतो. सकाळी उठलं आमचं जे गुरुजीनं परमात्मानी जे सांगितलेलं आम्हाला, त्या सगळ्या गोष्टीची आम्ही भक्ती करतो. आणि आम्हाला घरात सगळ्या सुखसोयी आणि समृद्धी आहे. आज माझ्यावर जे काही कर्ज होतं तेही कर्ज गेलं. आज मला जे मी माझा त्रास मला झाला होता, कोणत्या गोष्टीचा पहिला त्रास म्हणलं म्हणजे मला हा झाला होता की मी कर्जात असताना मी माझं घर फेडलं. घर विकल्यानंतर मला जो घर विकूनही मला ज्यांना विकलं, मी कर्ज फेडासाठी मी माझं घर विकलं, आणि ज्यांना विकलं त्यांनी मला एवढा त्रास दिला. गेले 5 वर्ष विकून बी त्यांनी मला पैसे नाही दिले, बँकेचे पैसे नाही चुकवले. बँकवाले मला त्रास देत होते, एवढे त्रास देत होते की मला असं म्हणायचे की बाबा तुझ्या नावावर घर आहे, हे तुला फेडायचे आहे. आणि मी पार्टीला विकलं. त्याच्याकडून त्यांनी काय केलं की माझ्या एक साधेपणाचा त्यांना फायदा घेऊन 4 वर्ष त्यांनी मला पूर्ण असं बँकवाल्याचा मला त्रास दिलेला. त्यानंतर असं वाटलं अरे बापरे, कसं करायचं. मग मी संत रामपालजी महाराज यांच्या शरणात होतो. तर मी त्यांना अर्जी लावली. त्यांना म्हटलं भगवंता, मी एवढंही करून सणीन मला आज ह्याच त्रास भोगावा लागून राहिलेला आहे, ते केव्हा कसं चालणार. म्हणलं तुम्ही या घरातून, हे जो घर विकलेलं आहे यांच्यातून मला मुक्ती द्या. आज मी तुम्हाला सांगतो, मला त्या घरातून मला मुक्ती भेटली. आज त्यांनी ते पैसे पूर्ण चुकवून टाकले. आज मला त्या गोष्टी सुकून आहे, आज बरं वाटते. आज माझ्या गुरुजींना मला जे माझं स्वतःचं पारंपरिक जे घर होतं, आईवडिलांनी मी इंटरकास्ट मॅरेज केल्या कारणाने आईवडिलांनी मला दुरावलेलं होतं. परंतु आज माझ्या घरच्या आईवडिलांनी मला बोलवून मला घर दिलं. हे माझ्या सद्गुरू संत रामपालजी महाराजांच्या शरणी आल्यानंतर मला हे मिळालेलं आहे. तिसरा लाभ म्हटलं म्हणजे मी एक सेल्समॅन होतो साधा, आज मी त्या ठिकाणी मॅनेजर म्हणून आज तिथे कार्यरत आहे. हे माझ्या गुरुजीच्या चरणी आल्यानं मला हे सगळे लाभ झाले आहेत. मी काय करू, मला आज मेन म्हणलं म्हणजेच मला आध्यात्मिक लाभ झालेला आहे. आध्यात्मिक लाभ म्हणलं म्हणजे खरं ज्ञान कळलं. आज पूर्ण परमात्मा कोण आहेत हे मला कळलं. अरे वयाच्या 20व्या वर्षी ज्यावेळेस मला असं वाटलं की कबीर कोण आहेत, हे संत कबीर कोण आहे, हे मी माझ्या मनाला एक प्रश्न सुचला होता की कोण आहेत हे कबीर परमात्मा. कबीर संत म्हणायचे. त्यावेळेस मी म्हटलं हे हिंदू आहेत की हे मुसलमान आहेत. त्यावेळेस असं वाटलं की कोण असतील हे. परंतु ज्यावेळेस आज मी या इथे संत रामपालजी महाराजांच्या चरणी आल्यानंतर मला कळलं की बापरे, कबीर परमेश्वर हे तर साक्षात पुरण ब्रह्म आहेत, हे तर सृष्टी रचयिता आहे. आज मला तो प्रश्न मला हे भेटलं, त्याचं उत्तर मिळालं मला. सर, जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या सद्भक्तीमुळे आपल्याला आर्थिक स्वरूपात, त्याचप्रमाणे मानसिक स्वरूपातसुद्धा बरेचसे लाभ प्राप्त झाले, आणि जगण्याचा आपल्याला मार्ग कळाला, परमेश्वर कोण आहे त्याची आपल्याला माहिती मिळाली, आणि सद्भक्ती कळाली, आणि मोक्षाचा मार्ग मिळाला. तर आपल्या ह्या अनुभवातून आपण आपल्यासारखे जे गरजवंत आहेत, ज्यांना खरंच परमेश्वराची
ओळख पटत नाही, ते परमेश्वरासाठी दर फिरत आहेत, अशा सर्वांना, त्याचप्रमाणे जे आपले सहयोगी आहे, मित्रपरिवार आहे, आप्तेष्ट आहे, नातलग आहे आणि जो जनसमुदाय आज TV चॅनलच्या माध्यमातून आपला हा मुलाखतीचा कार्यक्रम बघत आहेत, या सर्वांना उद्देशून आपण काय संदेश द्याल? बघा, मी एक संदेश तर नाही देऊ शकत, परंतु माझी एक विनंती, आग्रहाची विनंती आहे की अगर आपल्याला अगर पूर्ण आपल्याला एक म्हणते ना की पूर्ण परमेश्वर अगर आपल्याला प्राप्ती करायचा आहे, तर तुम्ही संत रामपालजी महाराज यांच्या शरणी येऊन आपल्याला आपल्या जीवनाचं कल्याण करा आणि मोक्ष करा. आपल्याला मोक्ष, मनुष्य जीवन हा आपल्याला मोक्षसाठीच मिळालेला आहे. आपल्याला भक्ती करून मोक्ष करायचा आहे आणि आपल्या जीवनाचं सार्थक करायचं आहे. सर, जसं आपण आज साधकांना साथ घालत आहात की आपण सर्वांनी एकदा तरी संत रामपालजी महाराजांचं ज्ञान समजून घ्यायला हवं आणि त्यांच्याकडनं गुरुदीक्षा, नाममंत्र घेऊन आपल्या जीवनाचं कल्याण करायला हवं, तर ह्या अनुषंगाने एखाद्या साधकाला वाटलं की आपणसुद्धा संत रामपालजी महाराजांशी जोडायला काहीच हरकत नाही, तर ती व्यक्ती संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा कशी घेऊ शकेल? आज आपल्याला सद्गुरू संत रामपालजी महाराजच्या नामदीक्षा घेण्याकरता बऱ्याचशा चॅनलवरती आपल्याला एक पट्टी तिथे येते. त्यामध्ये आपल्याला तिथे नंबर असतो. त्या नंबरवरती आपल्याला कॉल करायचं. ते कॉल केल्यानंतर ते आपल्याला विचारतात की आपण कोणत्या जिल्ह्यातून आहे. त्या जिल्ह्याचं पूर्ण आपल्याला माहिती देते. तिथे जाऊन तुम्ही नामदीक्षा घेऊ शकता. सर, जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांचे जे सत्संग आहे बऱ्याचशाने TV चॅनलवर आज प्रसारित होत असतात आणि सत्संग प्रसारण होत असताना TV चॅनलवर काही मोबाईल नंबर फ्लॅश होतात. त्या नंबरवर जर साधकाने संपर्क साधला तर त्याला अगदी आपल्या जवळच्या जिल्ह्यामध्ये संत रामपालजी महाराजांच्या दयेने नामदान केंद्राची माहिती मिळते आणि तेथे जाऊन तो साधक संत रामपालजी महाराजांशी जोडू शकतो. मला हे विचारायचं आहे की या सद्भक्तीसाठी, या विधीसाठी, या गुरुमंत्रासाठी त्या साधकाला किती पैसे मोजावे लागतात? नाही, पैसे काहीच मोजावं लागत नाही. अगदी निशुल्क नामदीक्षा आपल्याला तिथून मिळते. इथून कुठल्याच गोष्टीचं एक पैसा मोजून द्यावं लागत नाही. धन्यवाद सतसाहेब. संपूर्ण विश्वामध्ये 500 पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत, जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी, पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ॲप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट www.jagatgururampalji.org वर विजिट करा. आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड आणि फोन नंबरसह लिहून 7030303951 किंवा 7030303952 या नंबरवर SMS करू शकता किंवा 7030303950 या नंबरवर WhatsApp देखील करू शकता.